सो गाईज, फायनली मी छावा हा मूवी बघितला आणि एका शब्दात सांगायचं म्हटलं तर नावासारखाच मूवी आहे छावा. सर्वात पहिले ॲक्टिंगबद्दल बोलूया. विकी कौशल ॲज छत्रपती संभाजी महाराज भारी मस्त प्ले केलंय. आपण इझिली म्हणू शकतो विकी कौशलचं हे आजपर्यंतचं सर्वात भारी काम आहे. देन अक्षय खन्ना ॲज औरंगजेब. अक्षय खन्नाने ते रुथलेसनेस आणि क्रुएलिटी मस्तपैकी कॅरी केलंय. आणि कोणाला माहीत नसेल जर की अक्षय खन्ना ॲज औरंगजेब आहे तर त्यांना थोडा वेळ लागेल रिकग्नाईज करायला की अक्षय खन्ना यांनी हा रोल प्ले केलाय. देन महाराणी येसुबाई यांचा रोल प्ले केलाय रश्मिका मंदाना. शी इज डुईंग हर बेस्ट. आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहिते यांचा रोल प्ले केलाय, चांगलं काम केलंय. दिव्या दत्ता यांनी प्ले केलाय राजमाता सोयराबाई. त्यानंतर आपले जे मराठी ॲक्टर्स आहेत संतोष जुवेकर, मनोज कोल्हटकर, आस्ताद काळे या सर्वांनी खूप चांगलं काम केलंय. आणि मेन म्हणजे विनीत कुमार यांनी प्ले केलंय कवी कलश, ते पण मस्त प्ले केलेलं आहे त्यांनी. याच्यानंतर आपण येऊया डायरेक्शनवर. तर इझिली आपण म्हणू शकतो लक्ष्मण उतेकर सर यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे एवढं लेजेंडरी कॅरेक्टर आहे, लेजेंडरी स्टोरी आहे, ती आपल्याला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे. आता हे तर आपण म्हणू शकतो की 2.5 तासात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास आपण नाही दाखवू शकत, कारण तो खूप मोठा आणि ज्वलंतशील इतिहास आहे. सो ज्यांना कोणाला माहीत नसेल इतिहास त्यांना एक बेसिक आयडिया मिळेल आणि मग पिक्चर झाल्यावर सगळ्यांना एक उत्सुकता असेलच की हा इतिहास जाऊन आपण वाचला पाहिजे, रिसर्च केला पाहिजे. त्यानंतर हिस्टॉरिकल मूवीमध्ये काही सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सेट पीसेस, कॉस्ट्युम्स, सराउंडिंग्स. कारण ह्या गोष्टींमुळेच आपण त्या एरामध्ये ट्रान्सफर होतो आणि आपण कनेक्ट होऊ शकतो. सो ते या मूवीमध्ये खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. त्यानंतर व्ही एफ एक्स चांगला आहे, इफेक्ट चांगला आहे. मला हे आवडलं की यांनी पूर्णपणे व्ही एफ एक्सवर जोर नाही टाकला. यांनी आधी शूट केलंय रिअलमध्ये, रिअल लोकांबरोबर, रिअल लोकेशन्सवरती, आणि मग व्ही एफ एक्सनी ते एनहान्स केलंय. म्हणून ते मूवीवर फायनली दिसताना, पडद्यावर फायनली दिसताना खूप मस्त वाटतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे ए.आर. रहमान यांनी. आणि असं नाही, सध्या जे ट्रेंड चालू आहे ना की सगळीकडे नुसतं जोरात बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं, तसं केलेलं नाही आहे या मूवीमध्ये. ते चांगलं झालेलं आहे. जेवढं बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे तेवढंच दिलेलं आहे. सो गाईज, इन अँड ऑल आपण म्हणू शकतो सर्वात भारी मूवी आहे. आपण खरंच सर्व लोकांनी जाऊन बघितला पाहिजे हा मूवी. आपले जे यंग मुलं आहेत त्यांनी जाऊन बघितला पाहिजे मूवी. सगळ्यांना कळायला हवा हा आपला इतिहास काय आहे तो. आणि मला अजून काय मी प्रत्येक गोष्ट शब्दांमध्ये सांगू शकत नाही. मी अजून पण, तुम्हाला लक्षात येत असेल माझे शब्द असे पुढे मागे होत आहेत, मी अजून पण त्या मोमेंटमध्ये, त्या मूवीमध्येच आहे. अजून मी ते सगळं सोक इन करतोय जे मी काय बघितलंय पडद्यावर. आणि हो, जे लास्टचे 30 मिनटं किंवा काही आहेत तिथं तुम्ही पूर्णपणे शेक व्हाल. कारण आपल्याला माहितीच आहे, आपल्या मराठी लोकांना माहितीच आहे की इतिहास काय आहे, तो शेवटी काय होतं ते आपल्याला माहितीच आहे. सो ते जे 20 ते 30 मिनटं जे आहे शेवटचे, ते तुम्ही शेक व्हाल, पूर्णपणे इमोशनली शेक व्हाल. मी माझ्या आजूबाजूला थिएटरमध्ये असे आवाज ऐकत होतो, म्हणजे अक्षरशः लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, रडत होते लोक, आणि मीही त्याच स्थितीमध्ये होतो. सो गाईज, मी म्हणेन नक्की जाऊन बघा हा मूवी, खूप चांगला मूवी आहे. सो गाईज, आदरपूर्वक श्रद्धांजली देऊया छत्रपती संभाजी महाराज यांना, छत्रपती शिवाजी महाराज यांना आणि राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना. या पूर्ण रिव्ह्यूमध्ये माझे काही शब्द पुढे मागे झाले असतील तर माफ करा मला. माझा काही कुठल्याही व्यक्तिमत्वाचं अनादर करणं हे माझा उद्देश नव्हता. मी ज्या उत्साहात आहे, त्या मूवीच्या उत्साहात आहे, मी त्या मोमेंटमध्ये आलो नाही. मी एकदम रॉ इमोशन्स तुम्हाला देतोय माझ्याकडचे. मी काही एडिट नाही करणार आहे. हे व्हिडिओ एक पूर्ण व्हिडिओ बनवून मी पोस्ट करतोय. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ वाईज. आणि मी हेच म्हणेन की जा थिएटर्समध्ये आणि मूवी बघा. छत्रपती संभाजी महाराज की जय.